श्वास फाउंडेशनतर्फे लसीकरणाचा 700चा टप्पा पूर्ण करीत 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी श्वास फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या गर्भाशयमुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण अभियानमध्ये आतापर्यंत 700 मुलींना लस देण्यात आली आहे. श्वास फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या दोन्ही फिरते दवाखाने व कार्तिकीय नगरमध्ये अट्टल आरोग्य सेवा केंद्रातर्फे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून याचा जास्तीत जास्त मुलींनी लाभ घेतला. आजपर्यंत 700 मुलींना या लसीकरणाचा लाभ घेऊन पुढील सुमारे 1000 कुटुंबियांनी नोंदणी केली आहे. तसेच अट्टल आरोग्य सेवा केंद्र व 2 अटल स्वास्थ्य रथ यांच्या माध्यमातून आजपर्यंत 4145 रुग्णांना आरोग्य सेवाचा लाभ दिल्याची माहिती अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी दिली. तुमच्यापर्यंत आला तो तुमच्यासारख्याच अपतेष्टांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून आला की आम्हाला शेजाऱ्यांनी सांगितलं, मुलीच्या टीचरनी सांगितलं आणि आमच्या नातेवाईकांनी किंवा शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांनी सांगितलं. अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोचावा हाच आमचा उद्देश आहे. आणि हा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका किमान पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून पुढची पिढी सुरक्षित व्हावी, कुटुंब सुदृढ राहावं आणि येणाऱ्या भविष्यातल्या समाजाच्या माता ह्या सुदृढ आणि सक्षम असाव्यात. जेव्हा आपल्याला भारत सुदृढ करायचा असेल तर कुटुंब सुदृढ इथून सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे भविष्यातल्या धोका टळण्यासाठी हे खूप मोठं शिवधनुष्य श्वास फाउंडेशनने हाती घेतलं आहे. आणि या श्वास फाउंडेशनच्या शिवधनुष्य पेलण्यासाठी जी आर्थिक मदत केली आहे ती आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपण लाईट वापरतो, वीज वापरतो. या विजेच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्या 3 कंपन्यांपैकी मुख्य महाट्रान्सको म्हणजे महापारेषण म्हणजे आपण मोठे मोठे टॉवर पाहतो ना, गल्लीतल्या लाईट नाही, मोठे टॉवर ते जे ऑपरेट करतात ती जी कंपनी आहे त्या कंपनीच्या नफ्यामधून त्यांनी आपल्याला मागच्या वर्षी हा CSR दिला. CSR म्हणजे फंड, सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कंपनीचं प्रॉफिट करतेच आहे, त्यात अधिकारी काम करताच आहे, परंतु झालेल्या नफ्यातून चांगलं काम करावं. आणि मला बोराडे साहेबांचा आभार मानायचे आहे की त्यांनी श्वास फाउंडेशनला निवडलं. कारण नाशिक एरियातल्या झोन ऑफिसचे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRचे AGM आहेत ते. आणि ह्या अधिकाऱ्याच्या छाननीमधून जेव्हा आपलं रेकॉर्ड वरती गेलं तेव्हा त्यांनी आपल्याबद्दलचा चांगला रिपोर्ट दिला आणि त्यातून कंपनीने हे ठरवलं की या फाउंडेशनला दिलं पाहिजे. मग आमची जबाबदारी वाढली की पैशाचा योग्य विनियोग योग्य वेळेत झाला पाहिजे. आणि आता इथून पुढे तुमची जबाबदारी वाढणार आहे की स्वामी साहब बराबर है ना, आपकी जवाबदारी बढ़ने वाली है कि आपको बाकी इतर बचे हुए हमारे जो रिश्तेदार हैं, हमारे जो मित्र मंडली है, जो हमारे आजू बाजू में रहने वाले हैं, उन तक ये बात पहुँचे, ना कि जाहिरात में खर्च करने की ज़रूरत नहीं. तो ये मुझे आपसे चाहिए. तो आपण परत एकदा बोराडे सरांचं स्वागत करू आणि ह्या सगळ्या उपक्रमाला आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना ही विनंती करतो की आपण आज तर आपल्या मुलींसाठी हा लाभ घ्यायचाच आहे, परंतु दुसरा डोस हा 6 महिन्यानंतर परत मिळणार आहे, तोही इथेच मिळेल. ती तारीख डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपण पुढचं काम करूया. या सगळ्या श्वास फाउंडेशनच्या कामात आपल्या सर्वांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे एवढी परत एकदा आठवण करतो आणि थांबतो. यावेळी महापारेषणचे असिस्टंट जनरल मॅनेजर चंद्रकांत बोराडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी या उपक्रमात मदत केल्याने त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्वास फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या दोन्ही फिरते दवाखाने व कार्तिकीय नगरमधील अट्टल आरोग्य सेवा केंद्र तर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यल्प दरातील आरोग्य सेवेचे सुद्धा चंद्रकांत बोराडे यांनी कौतुक करीत नाशिक पश्चिम क्षेत्रातील मुलींसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम सुरू केल्याबद्दल चंद्रकांत बोराडे यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकर व सचिव मकरंद वाघ यांचे अभिनंदन केले. त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, असं आहे की सरांनी जसं सांगितलं की आम्ही CSR फंडमधून पैसे उपलब्ध करून दिले आणि त्या माध्यमातून हे जे काही कॅम्प आहे हे आपण करतो आहे. पण माझं असं म्हणणं आहे की पैसे उपलब्ध करून देणं फार मोठी गोष्ट नाही आहे, पण स्वतःचा वेळ देणं
आणि इतरांसाठी काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. माझं पण एक छोटंसं NGO आहे. पैसे भरपूर येतात, पैशाचा इश्यू नाही आहे, पण वेळ पण दिला पाहिजे, काम पण केलं पाहिजे, आणि तेच आजकाल आपल्या लोकांकडून ते होत नाही. ते पेशकर साहेब इथे करता आहे, म्हणून मी पेशकर साहेबांचं सर्वात पहिले तर मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा उपक्रम इथे राबवलेला आहे. कॅन्सर म्हटलं की आपल्या अंगावरती काटा येतो, आणि तो कोणालाही होऊ नये आपल्या परिवारात, याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे जे काही उपक्रम श्वास फाउंडेशन आज राबवत आहे ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. आज मी इथे फक्त एवढंच सांगेल की तुमचे कोण रिलेटिव्ह असतील, कोणी जे गरजू असतील, ज्यांना खरंच गरज आहे, जे जास्त पैसे खर्च करू शकत नाही, अशा लोकांना तुम्ही इथपर्यंत घेऊन या आणि त्यांना याचा मोबदला घेऊ द्या. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. श्वास फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती संस्थेचे सचिव मकरंद वाघ यांनी दिली. आणि आपण करोना काळामध्ये जो काळ आला होता त्याच्यामध्ये अतिशय मोठं असं काम आपण उभं केलं. 3 दिवस आम्ही घरात बसतो, पण घरात आम्हाला काही चैन पडत नव्हती. 3 दिवसानंतर आम्ही बघितलं की जे हातावर काम करणारे रोजगार होते, ज्यांना हातावर रोजगार उपलब्ध करून पैसे मिळतात असे लोक होते, अशा लोकांना जेवणाची फार हाल होत होते. त्यावेळेस आम्ही आपलं दत्तधाम आश्रम आणि इस्कॉन सेंटर यांच्या माध्यमातून आपण जवळपास 28,000 लोकांना आपण त्यावेळेस 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यावेळेस आपलं साईबाबा मित्र मंडळ असेल, आपले श्वास फाउंडेशनचे पदाधिकारी 100 जणांची टीम, करोना काळात सुद्धा ज्यावेळेस आपलं मरणावर बेतलेलं होतं त्यावेळेस सुद्धा हे लोक सगळेजण उभे होते. त्यावेळेस 28,000 लोकांना जेवणाची व्यवस्था केली. जे लोक लांब राहत होते त्यांना आपण 3,000 लोकांना आपण कोरडा शिधा दिला. काही जे वाहन चालक होते, बस ज्यांच्या गाड्या बंद झाल्या होत्या, शाळा बंद झाल्या होत्या, गाड्या बंद झाल्या होत्या, अशांची पण उपासमारीची वेळ आली होती. तर अशामध्ये काही आपण महिला शोधल्या की ज्यांच्या घरी मशीन आहे, त्यांना आपण मास्क बनवण्याचं काम दिलं. त्यांना आपण कपडा दिला, त्याच्यासाठी लागणारं साहित्य दिलं आणि त्यांच्याकडून मास्क बनवून घेतले. ते मास्क आपण अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून दिले, काही ठिकाणी मोफत वाटले आणि त्यांचा 2-2, 3-3, 4-4 हजार रुपयापर्यंत त्यांच्या घराला तो हातभार लागला आणि निदान त्यांच्या कुटुंबाचं त्यावेळेस किराणा तरी सुटला. एवढं काम आपल्या श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून झालं. आपण भाजीपाला पुरवला, अतिशय काम असं आपण त्यावेळेस केलं आणि त्याची पावती म्हणजे समाज हा आपल्याकडे बघत असतो आणि त्या बघितल्यामुळं आम्हाला आज जो CSR फंड मिळाला तो आपल्या याच्या माध्यमातूनच आम्हाला मिळाला. आणि आता मी संस्थेचे काम करणारे जे पदाधिकारी आहे, मी आता थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे पेशकर साहेब काल दिल्लीला गेले होते, पण आज त्यांना माहित होतं की आपल्याकडे आज कॅम्प आहे, तर रात्री 1:30 वाजता ते धावपळ करत इथं आले आणि ते कॅम्पसाठी इथं उपलब्ध राहिले. म्हणजे तुमच्यासाठी धावपळ करणारे माणसं इथं खूप आहेत आणि हीच आमची भावना आहे की लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. खास करून बोराडे साहेबांनी जो आम्हाला निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला आज करता येऊ शकतं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. डॉक्टर राहुल भामरे यांनी 9 ते 14 वयोगटातील लसीकरणाचे फायदे सांगत आपले मनोगत व्यक्त केले. लसीकरणाची जी मोहीम आहे, कर्करोगाच्या मुखाच्या कॅन्सर संदर्भातलं वॅक्सिन लसीकरण इथं दिलं जात आहे. त्याचा जास्तीत जास्त मुलींनी लाभ घ्यावा यासाठी त्यांचं कार्य जे आहे ते अगदी उल्लेखनीय कार्य आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जावं आणि माझ्याकडून त्यांना ऑल द बेस्ट अँड विशेष आणि आमच्याकडून जे काही मदत आवश्यक असेल ती नेहमीच होईल. लसीकरणाचा काय फायदा राहील सर पुढे? या लसीकरणामुळे गर्भाशय मुखाचं जे काही कॅन्सरचे प्रमाण आहे म्हणजे देण्यामागचा उद्देशच तो आहे की 14 ते तिथून पुढे 40 वयोगटापर्यंतच्या 44 वयोगटापर्यंतच्या लोकांना हे वॅक्सिन दिलं जातं किंवा महिलांना मुलींना हे दिलं जातं. त्याचं कारण असं आहे की HPV नावाचं जे काही व्हायरस आहे तो या प्रकारचे कॅन्सर निर्माण होण्यासाठी प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे आणि त्याची रोकथाम करायला ही वॅक्सिन मदत करत असते. त्यासाठी हे वॅक्सिन दिलं जातं. यावेळी लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या मुलींचे लसीकरण करण्यात आले. तसेच त्यांच्या समवेत असलेल्या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले. श्वास फाउंडेशनचा हा जो उपक्रम आहे तो खरोखरच महत्त्वाचा आहे, स्तुत्य आहे आणि या उपक्रमामुळे वॅक्सिन देण्यात आली. त्यामुळे भावी काळातल्या भावी मातांना वगैरे याचा
HPVचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण नक्कीच घटेल आणि समाज जागृती पण या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात होती. मी या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन. आतापर्यंत कोणीच हे केलेलं नाही. एवढी जनजागृती लोकांमध्ये झाली, त्यांना याबद्दल माहिती नव्हतं, बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती झाली, त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पेशकर यांनी केले, सूत्रसंचालन अश्विनी पेशकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीमा वाघ यांनी केले. परिसरातील डॉक्टर राहुल भामरे, डॉक्टर अमोल देवरे, डॉक्टर देव संस्थेचे संचालक आबासाहेब कदम, दत्तू वाडे, किरण भुसे यांच्यासह लसीकरणाला आलेल्या 9 ते 14 वयोगटातील मुली पालक उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.